काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसनं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं। त्या संदर्भातल्या बातम्या पाहूया संक्षिप्त स्वरूपात। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरात निदर्शनं करण्यात आली। पोलिसांना हाताशी धरून मोदी सरकार देशात दडपशाही करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी यावेळी केला। भाजप विरोधात राज्यभरात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही चव्हाणांनी या निमित्तानं दिला। नवी दिल्लीत माजी सैनिक आत्महत्येनंतर मृत सैनिकाच्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटायला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी जात असताना तिथं त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं। याचा निषेध म्हणून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। राहुल गांधींना ताब्यात घेण्याच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।